स्मशानभूमी आहे इकडे, ते तिकडे पाण्याची टाकी आहे, इकडे बांधवडी आहे, सगळं असंच आहे सगळं. आता इथे जायचं आपल्याला, पण हे करू असं कसं करू. हां अरे अरे कोणी येते का नाही. काय गाडी आलं पाहिजे. काय झालं काय झालं काय झालं. चक्कर आली. हा चक्कर आली. अरे बापरे. काय झालं काय झालं काय झालं काय झालं. अचानक काय झालं. चक्कर आली चक्कर आली. त्यांना पाणी बिणी दिलं का. शोधायला पाहिजे. वाहन येतं का बघा. रुमाल विमाल मी काढतो रुमाल. काय करणार. टोपी झालं वाटतं. टोपी घाला टोपी घाला. मी जरा वाहन बघतो कुठेतरी येते का. बघतो मी जरा. थांबा थांबा जरा थांबा. पाणी आहे का नाही. पाणी रिक्षा बघा आपल्याला किंवा वाहन बघा एखादी येते काय. काय काय आलं. हो चक्कर येते चक्कर चक्कर आली. मला पाणी टाक. त्यांना डोक्यावर आणि माझा आणि बस बस. लवकर काहीतरी करा. लवकर करा हो त्यांना. लवकर लवकर काहीतरी झालं. मला लय त्रास होत. हा हा काय. मग आपण डॉक्टरकडे जायचं काय. गावाकडे घेऊन जायचं. रिक्षा रिक्षा चला चल लवकर. चालता येईल का. चालता येईल. कसं चालायचं उचल त्यांना. उचला खांद्यावर खांद्यावर. इकडून बसा इकडून बसा इकडून.
रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण. जय सद्गुरु माऊली, या बसा. कालचा प्रकार समजला. तुम्हाला भेटायला घरी गेलो होतो. घरच्यांनी सांगितलं तुम्ही ऑफिसमध्ये आलात म्हणून. कसा त्या ठिकाण ऑफिसमध्ये आला तुम्हाला भेटायला. घरी काही करमत नव्हतं. ऑफिसमधून फोन आला आणि 4 लोक बसली या ठिकाणी. मार्च एंडिंगची कामं काय पेंडिंग होती आणि मी तर म्हणलं जाऊन ऑफिसमधले कामं मार्गी लावावी. त्या दृष्टिकोनाने येऊन बसला. तुमच्या अगोदरच मी आता इथे येऊन 10-15 मिनिटं येऊन बसलेलो. बरं, मला सांगा नेमका कालचा प्रकार काय घडला. आम्ही सकाळी ज्येष्ठ नागरिकाच्या कामानिमित्त बाजारात गेलो होतो. तिकडून येताना जरा उशीर झाला म्हणून रस्त्यामध्ये लगेच त्यांना चक्कर पण आली. हा दादा, अशी कशी काय चक्कर आली पण तुम्हाला. सकाळी जरा वेळेचं बंधन होतं. हरिगाईमध्ये नाश्ता करता निघालो. मला काम लवकर होईल त्याच्यामुळे मी निघालो. ते काम होता जरा उशीर झाला. काम होता उशीर झाला त्याच्यामुळं काय झालं की जरा ऊन पण होतं. त्या उन्हाच्या तडाख्यात निघालो आणि त्याच्यामुळं काय की त्या निमित्ताने बाबा काय नाश्ता केल्यामुळं एका दिवशी चक्कर आली असावी. नाश्ता नाही का तुमच्या पोटात काय नव्हतं आणि तुम्ही दुपारी आले त्याच्यामुळे झालं असेल ते. बरोबर, ह्याच्या अगोदर असं कधी नव्हतं झालं पण ते हे अचानक घडलं. आता त्याला काय करणार. उन्हाचा तडाखा जास्त वाढला ना, तापमान जास्त वाढलं तापमानामध्ये. त्यामुळे त्या गोष्टी जय सद्गुरु. जय सद्गुरु. जय सद्गुरु. बसा बसा. ठीक आहे, पाणी प्या. पुन्हा आलेले घ्या पाणी तुम्ही पण घ्या परत. थंड आहे पाणी. घर हो पाणी. हा थंड मस्त घ्या घ्या. ठेव ठेव. मला बरेच लोकांनी सांगितलं की दादा चक्कर येऊन पडले. ते मला काही खरं वाटत नव्हतं. हे सोनवणे दादा मला भेटले. त्यांनी मला असं सांगितलं की चक्कर आली आणि त्यांना आम्ही पाणी बिणी पाजलं, रिक्षा बोलवली आणि घरी सोडलं. तर आमची भेट झाली. मग मी म्हणलं चला बघून येऊ. मग ते पण माझ्या संग आले. तब्येत बरी आहे ना. हो आता उन्हात फिरू नका. जरा आराम करा घरी. हे काम काय आज ना उद्या होईल पण फिरू नका उन्हात मध्ये. आता तब्येत माझी बरी आहे. मी औषध घेऊन आराम केला. आता मला बरं वाटतंय. लोणावळा खंडाळा हे म्हणजे थंड हवेचं ठिकाण होतं. परंतु आता दिवसेंदिवस वस्ती वाढल्यामुळे झाडे कमी झाली आणि उन्हाचे तडाखे जास्त वाटायला लागलेले आहेत. त्यामुळे आता ऊन फार कडक आहे. यावर्षी लोणावळ्याची जर तीव्रता पाहता अत्यंत उष्णता झालेली आहे. याच्यावरतीच आपल्याला काय प्रत्येक पालकांनं मुलांची आणि ज्येष्ठांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. याबरोबरच हे का झालं याचाही गंभीर विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. लोणावळा खंडाळा हा थंड हवेचे ठिकाण आहे. तर या लोणावळ्यामध्ये जर ही परिस्थिती आहे तर बाहेर की परिस्थिती कशी असेल. की बॉम्बे झालं, पुणे झालं, या बऱ्याच दुसरीकडे अजून कुठे झालं तर किती तापमान झालं असेल. 20-25 वर्षापूर्वी काय परिस्थिती होती आणि आता हे बघा. आता 20-25 वर्षापूर्वी आपला लोणावळा खंडाळा परिसर कसा होता आणि आता काय परिस्थिती झालेली आहे. याची कारणे म्हणजे झालेली लोकसंख्या वाढ. त्यामुळे दिवसेंदिवस जागा कमी पडू लागली. जागा कमी पडू लागल्यामुळं मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आणि ही वृक्षतोड झाल्यामुळं आपल्या इकडचं तापमान खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेलं. पूर्वी बांगरवाडीच्या पुढे यायचं म्हटलं किंवा कुसगाव औंढा औंढोलीला जायचं म्हटलं तर परिस्थिती अशी होती
की लोक अक्षरशः घाबरायची एवढी झाडी होती. आजच्या परिस्थितीला त्या ठिकाणी संपूर्ण कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. यासाठी आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे. आता आपल्याला झाडे लावायलाच पाहिजे. आणि झाडे मिळणार कुठे, त्याच्या खर्चाचं काय. आता फळांचा सीझन आहे. या सीझन मध्ये आंबे, करवंद, बोर, जांभळं ही सगळ्या फळांचा सीझन आता आहे. आपण प्रत्येक जण बागातून फळ, विविध प्रकारची फळं आणून खातोय, बरोबर का नाही. कोण आंबे आणतंय, कोण करवंद आणतंय बागातून, आणखी जांभळं आणतंय. ही फळं आपण आणून खातोय. तर माझ्या डोक्यात एक विचार आहे की आपण जी फळं आणतोय मार्केटमधून, बाजारातून जी फळं आणतोय आपण खायला, तर ती फळं आणायची, खायची, पण त्याच्या ज्या बिया आपण फेकतोय त्या बिया न फेकता त्यांना एक साईडला काढायच्या, साईडला त्यांना स्वच्छ धुवायच्या आणि 2-3 दिवस त्यांना आपण उन्हामध्ये वाळत ठेवू. 2-3 दिवस उन्हामध्ये वाळत ठेवू. तर उन्हामध्ये वाळत ठेवायच्या आणि प्रत्येकाने काय करायचं, म्हणजे मला असं वाटतं बघा, तुमचं मत तुम्ही सांगा. प्रत्येकाने काय करू, एक प्लास्टिकच्या पिशव्या किंवा आपले हे बॉटल अर्धी कट करून, ही बॉटल बघूया, ही बॉटल आहे ना, समजा आपलं ही वेस्ट जाणार पाणी पितो एवढी कट करायची, ही झाली. याच्यामध्ये आपण माती, शेणखत घालून त्याच्यामध्ये त्या वाळलेल्या बिया आपण टाकू. आणि अशा प्रकारे आपण आहे ना प्रत्येकाने कमीत कमी 10 रोपं तयार करायची आपल्याला. भले मग तुम्ही आंब्याची करा, जांभळाची करा, करवंदाची करा, किंवा जर फळाची नसेल तो करंजा झाडे, करंजाच्या बिया लावा. कुठले तुम्ही रोपं याच्यामध्ये तयार करा. असं मला हा खाल्लेल्या फळांची बी वाया घालायची. हा, तुम्हाला कसं वाटतं, ही योग्य आहे का अयोग्य आहे? योग्य आहे ना. मग आपण काय करू, या ज्या फळं खातोय त्याच्या बिया आपण ह्या मातीमध्ये त्याचं रोपण करू. ठरलं. तर मग आपण काय करू, हे 100% सगळ्यांनी ह्या सीझन मध्ये करू. आंब्याच्या खाण्याची बागा रोपं तयार करू, पण मोठी होईपर्यंत त्याला पाणी वगैरे व्यवस्थित द्या. प्रत्येकाने वाढवायचं. बागा जो असतो ना तो एकदम जुना झाल्याशिवाय तो ओले केला त्याला सुकवायला. शिवाजी आहे का घरात? नमस्कार हो. या 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 बसा. शुक्रा पाणी घेऊन ये 2 ग्लास. काय चाललं? काय नाही. धन्यवाद बेटा. घरी आहेस ना? शाळेत जाते का? हो बरं. काय म्हणताय, कसं काही झालं? अरे आज काय ना, ठाकर साहेब नायक आले, ते म्हणले शिवाजीला भेटायचंय. चला मला असं घरी ऐकू जाऊ येऊ इथून म्हणून भेटायला आलो. तुझं काय नाही. विषय असा होता ना की आता उन्हाचं तापमान खूप वाढलेलं आहे. मी परवा दिवशी बाजारातून येताना 2 व्यक्ती बाजूने येतो, वयस्कर व्यक्ती होते, ज्येष्ठ नागरिक. एका व्यक्तीला आली चक्कर. ती व्यक्ती चक्कर येऊन पडली. कुठे? बाजूला येताना रस्त्यामध्ये मध्येच. हा, तर विषय काय झाला, आम्ही त्याला भेटायला गेलतो काल. म्हटलं काय झालं, कशामुळे झालं. आम्ही चौकशी केली
तर उन्हाच्या तापमानामुळे ते सकाळी गेले, त्यांचं जे संघाचं काय ते काम होतं तर ते येतात झाले उशीर, दुपार झाली येतात. त्या दुपारी एवढं ऊन होतं की त्या उन्हाच्या ह्याच्यामध्ये त्यांना चक्कर आली आणि त्यात त्यांनी सकाळ सकाळ काय खाल्लं नव्हतं, घाईत का गेलं त्याला काम होतं तर ते पडले. मग आता काल त्यांना बघायला गेलो आम्ही, भरपूर जण होते बघायला. हा तर बघितलं त्यांना तर ते सगळं त्यांच्याकडून जाणून घेतलं काय. तर विषय काय झाला माहिती का, हे तापमान वाढ झालेली जास्त आणि दिवसेंदिवस वाढत चाललेली. आणि तापमान वाढीचं मेन कारण काय की जंगलं सगळी नष्ट झाली, झाडं तोडली, ती कॉन्क्रीटचे सगळं जंगल तयार झालं. तर तिथं विषय निघला काही. तर त्या लोकांनी सगळ्यांना त्यांना आम्ही सांगितलं की बाबा आता आपल्याला झाडं लावण्याशिवाय गत्यंतर नाही. आपण प्रत्येकाने कमीत कमी 10 फळ झाडं ही लावायची म्हणजे लावायचीच. कारण आता जर आपण काय जर जागा नाही झालो तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये माणसं उन्हाने मरते. तर त्याच्यामुळं ना ती झाडं लावायची. त्याला तुझ्याकडे यायचं कारण असं आहे, ते वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष आहे तू. तर आता बाकीच्याला तर आम्ही सांगितलं किंवा बाकीच्याला आपण ग्रुपवरती पाठवूचे, पण वृक्ष संवर्धन समितीची जी मंडळी आहेत किंवा जी लोक आहेत ती जास्त या कार्यामध्ये सक्रिय आहेत. कारण त्यांना सांगितलं त्यांच्याकडून कामं पटकन होते. बाकीचे लोक कसं आहे, बाकीचे कामं त्यांना काय म्हणजे असं त्यांना किती सांगितलं ते लावतील असं नाही. पण वृक्ष संवर्धन समितीमध्ये याच्यात संदर्भातली लोक जास्त आहेत. त्याच्यामुळे आपण काय करू, एक मेसेज तू टाईप कर किंवा झाडं आपल्याला लावायची आहेत, फळ झाडं, आणि प्रत्येक व्यक्ती 10 फळ झाड लावायची असं एक थोडंसं मेसेज तू टाईप कर आणि तू टाक. कारण कसं आहे, आम्ही करू शकतो, टाकू शकतो, पण आम्ही टाकणं आणि अध्यक्षांनी टाकलं फरक आहे का नाही. तर त्याच्यामुळे तू ते एक मेसेज टाईप कर आणि वृक्ष संवर्धन समितीवरती टाक, म्हणजे जेणेकरून जास्त लोकांना माहिती होईल आणि जास्तीत जास्त लोक हे झाडं लावायच्या किंवा झाडं लावायच्या ह्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेतील. त्याच्यावरती उल्लेख असा आला पाहिजे की प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी 10 रोपं तयार करायची. पण ही रोपं तयार करण्याचा एक आनंद आणि आपल्याला की आपण स्वतः रोपं तयार केली. आणि आपण सहसा काय करतो आता माहिती, फक्त फळ झाडं लावायचा विषय करतो. फळ झाडं याच्यासाठी आहे, चिकू मुलांना पुढे फळ झाडं याच्यासाठी आहे की जेणेकरून झाड तर वाढवणार, झाड वाढल्याने जे फळं येतील त्या फळाचा आनंद आणि ती नैसर्गिकरित्या आलेली झाडाला फळं ती खायचा आनंद हा काय वेगळाच. तर त्याच्यासाठी आपलं की फळांची झाडच लावली पाहिजे असं. आणि त्याचा पक्षांनाही उपयोग होईल. आजकाल पशु पक्षी दिसत नाही, पुढं झाडच नाही तर त्यांचे पशु पक्षी नाही, घरटी नाही, काय नाही. म्हणजे त्या हिशोबाने थोडस सावली तर प्रत्येक झाड देत आहे, पण फळं भेटेल. बघा आम्ही तयार केलेलं आहे. छान छान छान, खूप छान. बघा बरं एकदम सुंदर. ही शिकलेली मुलं आहे ना, काहीतरी व्यवस्थित मिळतात. खरंच अभ्यास आणि एकदम चांगला आहे. नाही ते त्यांच्यात काम करतात ना वृक्ष संवर्धन समिती, त्याच्यामुळे त्यांना त्याच्यातलं शिकलेला फायदा असतो आणि त्याच्यातलं त्यांना जास्त माहिती आहे. बरोबर. ठीक आहे, चालेल. हाच मेसेज टाकून दे ग्रुपवरती. ओके. ओके चालेल, ठीक आहे. चला आता यांनी मेसेज पाठवलाय. आता एक काम करू, आता प्रत्येकी 10 रोपं लावायची आहेत, 10 रोपं तयार करायची आहेत. तर एक काम करू, सुरुवात आपण
अध्यक्षापासूनच करू ना. चालेल चालेल. एक काम करा अध्यक्ष, आता तू मेसेज पाठवलाय, आता 10 फळ झाडे लावायचे, तर सुरुवात आपण तुझ्यापासून माहिती का. आता जरा माती शेणखत 10 झाड लावण्यासाठी काहीतरी पिशव्या किंवा डबे वगैरे आणि हे तयार आता असं इथं करून आपण जमा करू आणि आता इथं रोप तयार करू. चालेल चालेल. आपल्याकडे आता ज्या बिया आहेत ते आपण आता इथे घेतलेले आहेत. हा आंबा आहे, जांभळ आहे, हे वैजयंती आहे आणि हे वावळ आहे. अशा प्रकारचे आपल्याकडे बिया आहेत. आता कसं व्यवस्थित झालं सुरुवात अध्यक्षांपासून केली ते चांगलं. म्हणजे लोकांनी मानलं की तुम्ही आम्हाला मेसेज टाकला, तुम्हीच काम नाही केलं, आम्हाला सांगते कराय. आपण तर सतत काम करत असतोय. नाही पण अध्यक्षांनी मेसेज टाकला, लगेच अध्यक्षांनी 10 रुपये तयार केले, ते महत्वाचं. बाकीचे कोण करत नाही कारण नाही कमी बरोबर. नाही म्हणतोय सांगतो ना ते काय यायचं खाणं म्हणजे सांगायचं का हेच करून. आता ह्याच्यामध्ये ते टाका पहिले खाली याला खालच्या वर एकदम तत्काळमध्ये असं सगळं अवेलेबल. हा काल जे असेल ते असेल आपलं झालं. तुमच्या हाताने चालू करा. बरं चालेल. एक काम करू आता हे बघा आंबा टाकत ही आंब्याचा बाटा घेतलाय. हे ह्याला लावलंय. तुम्ही एक लावा चला आता याच्यामध्ये. हे इथं झाले खूपच लावून का बाजूला लावलं डबल नको इथं दाखव जरा, इथं दाखव जरा काय काय लावलं ते दाखव जरा. जांभूळ ते टाकले त्या टाकले. हां हे चिंच टाकले. हे वैजयंती गाडी झालं येतात. हां हे वैजयंती हे झाले ना. त्याच्यातून झाले. कसं वाटलं हे बाई तू आता आम्ही रोपं तयार केले, तू पाणी घाल. चांगली रोपं हो रे मोठी म्हणा. पाणी घातलंय काय असं पाणी घालता म्हण चांगली रोपं मोठी हो दे. वृक्ष संवर्धन समितीच्या ग्रुपवरती आपण जो संदेश पाठवलेला आहे त्या संदेशानुसार आपण ही 10 फळझाडे लावून कार्यक्रमाची आपण सुरुवात केलेली आहे. शिवाजी गाडी यांनी 10 रोपे तयार केली. त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकांनी 10 रोपे तयार करून लावावे. वाढत्या तापमानाला आळा घालण्यासाठी
आम्ही जो छोटासा प्रयत्न केला आहे असा प्रयत्न आपणही करावा ही सर्वांना आमच्याकडून नम्र विनंती. बरं, आता हे केलं, छान केलं, सुरुवात झाली, एकदम उत्तम झाली. तर आता आम्ही निघतो. आता अजून भरपूर कामं पडली. अजून काय काम असेल तर सांगा, आम्ही तुमच्या याच्यासाठी सगळं तयार. हो, चालेल. आपल्यासाठी काय समज सगळ्यांसाठी करायचं आपल्याला. रामकृष्ण हरी मित्रांनो, रामकृष्ण हरी. मी आता या ठिकाणी माती घेतलेली आहे. ही माती आपण अशी या ठिकाणी टाकतो एका पेपरवरती. त्याच्यानंतर हे शेणखत आहे, हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो. शेणखत आणि माती आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेली आहे. आता आपण जे बरण्या घेतल्या हे आपण भरून घेऊ. अशा प्रकारे आपण माती आणि शेणखत त्यात भरून घेतलेले आहे. दिवसेंदिवस वाढत्या तापमानाला आळा घालण्यासाठी माझा छोटासा खारीचा वाटा मी दीपक ठाकर हे 10 फळझाडांची रोपे तयार केलेली आहेत. आता चालू आहे एकच चळवळ, लावा वृक्ष करा हिरवळ. रामकृष्ण हरी माऊली. आम्ही ज्याप्रमाणे 10 फळझाडांची रोपे तयार केलेली आहेत त्याप्रमाणे आपणही प्रत्येकी 10 फळझाडांची रोपे तयार करावी ही विनंती. झाडे लावा, झाडे जगवा. ही माती आणि शेणखत आहे, दोन्ही आता आपण मिक्स करायचे. झाडांच्या बिया लावायच्या ते, त्यामुळे हे चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेणार आहोत. आता हे चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे. आम्ही काही पिशव्या घेतलेल्या आहेत आपल्या, त्याच्यामध्ये आपण माती भरणार आहोत. आता ही सगळी माती आणि शेणखत मिक्स करून आपण 10 पिशव्या भरून ठेवल्यात आहे. या 10 पिशव्यांमध्ये आपण आता बिया लावणार आहोत झाडांच्या. मी आंबा, चिंच, जांभूळ ह्या 4 प्रकारच्या बिया घेतलेल्या आहेत आणि ह्या 4 प्रकारच्या बिया मी या झाडांमध्ये लावून रोपं तयार करणार आहे. ही आंब्याची बी आहे, ही मी लावली आहे. ह्याच्यामध्ये आपण थोडी मोठी पिशवी घेतलेली त्याच्यासाठी लावायला.
दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानाला आळा घालण्यासाठी मी माझा खारीचा वाटा म्हणून काही फळांची रोपे तयार करणार आहेत आणि ही रोपे तयार झाल्यानंतर डोंगर ठिकाणी म्हणा किंवा जिथे जागा आहे, ग्राउंड आहे, तिथे लावण्याचा प्रयत्न करेन की जेणेकरून इथून पुढच्या पिढीला चांगली हवा, शुद्ध हवा मिळेल, सावली मिळेल आणि मुलांना फळही मिळतील. त्यासाठी मी एक छोटासा प्रयत्न करत आहे. मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही पण नक्कीच हा प्रयत्न करा की हा प्रयत्न केल्याने तुम्हाला समाधानही मिळणार आहे आणि पुढे तुम्हाला आता पाऊस म्हणा, वारं, ऊन म्हणा, हे सगळंच बदलत चाललेलं आहे. कोणत्या ऋतूमध्ये कधीही पाऊस पडतो आणि कधीही ऊन पडते. त्यामुळे जर आपल्याला निसर्गाची साखळी व्यवस्थित ठेवायची असेल तर आपण एक छोटासा प्रयत्न म्हणून ही झाडे लावा, झाडे जगवा. मी आता रोपं तयार करून ठेवली होती ती आता गॅलरीमध्ये आणून ठेवली आहे आणि आता त्यांच्यामध्ये पाणी टाकते. माती आणि शेणखत चांगलं मिक्स केलेलं आहे आणि आता आपण भरण्या भरू त्याला भोल पाडून घेतलेले आहेत. ही बघा, ही आहे आंब्याची बी, ही आहे चिंचेचं बी, हे आहे जांभळाचं बी, हे आहे भोकर. भोकर म्हणजे भोकर, भोकळीचा एक प्रकार आहे भोकर, त्याचं बी. आणि ह्या आहे पापडीच्या झाडाच्या बी आहे. पापडी पापडी असते ना त्याची आहे. अशा प्रकारे हे परत एक आंब्याचं बी परत घेतो मी, आंब्याचं बी. त्याचप्रमाणे चिंचेचं बी, हे चिंचेचं बी, परत हे आंब्याचं बी आहे. हे आहे आपल्या जांभळाचं बी. हे पण आहे बकुळेचं बी. दिवसेंदिवस वाढत चालत असलेल्या तापमानामुळे त्याला आळा घालण्याकरता मी विजय नेवे 10 फळझाडांच्या रोपं तयार करण्यात आलेली आहे. माझी ही आपणा सर्वांना विनंती आहे की आपण देखील अशा प्रकारे 10 फळझाडांची रोपं तयार करून वाढत्या तापमानाला आळा घालण्याकरता प्रयत्न करावा. आजोबा काय करतात तुम्ही? अरे आपल्याला झाडं लावायची आहेत का नाही? तुला झाडं लावायला आवडतात का नाही? आणि शाळेतही तुला सांगितलंय की झाडं लावा. झाडं लावल्यामुळे काय होणार? आपल्याकडे गारवा येणार, ऑक्सिजन मिळणार, पाऊस चांगला पडणार. मग तुझ्या मित्रांना पण तू सांगशील ना झाडं लावा. आता बघ आपण कसं करतोय ते. हा, ओलं लागतं का सुकं? आता आपण भरताना काय करणार? आपण माती घेतली, त्याच्यात थोडस शेणखत घातलं. शेणखत कशासाठी घालतात? की झाडाची किंवा बीची वाढ चांगली झाली पाहिजे. ते काय आहे? न्यूट्रियंट आहे, टॉनिक आहे झाडांचं. म्हणून आपण त्याच्यात काय करतो? मातीत थोडं शेणखत मिसळतो. तुम्ही कसं हॉर्लिक्स घेता, दुधात हॉर्लिक्स घेता की नाही? दूध पितो ना शक्ती येण्यासाठी. तसं झाडाला शक्ती येण्यासाठी आपण काय करतो? खत घालतो. आणि शेणखत हे सगळ्यात
उत्तम खत आहे आणि ते नॅचरली मिळतं आपल्याला, हे सिंथेटिक नाहीये. त्याच्यामुळे आपण आता हे दोन्ही मिक्स करू आणि त्याच्यानंतर आपण कुंड्या भरू. सुकं वापरायचं, मग नंतर आपण त्याला पाणी घालणार म्हणजे ते ओलं होईल. मग आता आपण काय करू, हे कुंडीत भरू आणि मग बी लावू. मग झाडं पाणी घातल्यानंतर झाडं छान येतील. ये ना, वा वा वा, सुंदर सुंदर. तू एक काम कर, तिथे आपल्या या कुंड्या आहेत ना, हे एक एक आण म्हणजे आपण त्या भरूया. हो, तू पण भरायला लाग. हा, या बाजूने भर, मी या बाजूने भर. आवडतं ना? हा, आपल्याला खूप खूप झाडं झाली पाहिजे. फळं पण येतात आणि पर्यावरणाचं काय होतं, संरक्षण. तुम्हाला शाळेत शिकवतात का नाही, पर्यावरण काय आहे आणि पर्यावरणाचं संरक्षण आपण करूया. झाडे लावा, झाडे जगवा. हे बघ, ही कसली बी आहे माहितीये का? ही जांभळाची बी आहे. तुला जांभळ्या आवडतात का नाही? हा, मग ती जांभळाची झाडे यायला पाहिजे ना जांभळ्या खाण्यासाठी. म्हणून आपण आता काय करूया, ही लावूया. याचं झाड बनलं की मग आपल्याला जांभळं मिळतील. हो, तू पण लाव ना. आता ही बी कसली आहे माहिती आहे? कसली आहे ओळख? आंब्याची. आंबा खातो ना. ये, हे घे, घे जांभळाची बी दाखव. हो, टाकत टाकर आणि लाव त्याच्या. हा, आणि त्याच्यावर ना थोडी माती टाक. मग आपल्याला त्याच्यावर पाणी टाकायचं. उद्धव, तू काय करतोय? मी रोपं लावतो, तू पण ये दादा. हो, अरे वा. अच्छा, कशाची आहे? हे आंब्याची, अजून हे जांभळाची. ही जांभळाची का? आता आपण लावूया. हे लावून आपण बघतच आहोत आणि अनुभवत पण आहोत की दिवसेंदिवस उष्णता खूप वाढली आहे. त्याचं मुळातच कारण की आपण जंगलतोड केलेली आहे आणि त्याच्याकरता आपण सगळ्यांनी झाडं लावली पाहिजे आहेत, ज्यामुळे पर्यावरणाचं संरक्षण पण होईल आणि तापमानात पण कमी येईल. त्याकरता मी रवींद्र कुलकर्णी 10 रोपं लावलेली आहेत. ज्याप्रमाणे आम्ही 10 रोपे लावली, त्याचप्रमाणे सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी अशीच रोपे लावून पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्यास सहकार्य करूया. झाडे लावा, झाडे जगवा. मी जशी झाडं लावली तशी सर्वांनी झाडं लावा आणि मी माझ्या मित्रांना पण सांगेल झाडे लावा. ज्ञानदा, तुझ्या शाळेच्या पुस्तकामध्ये झाडं कशी लावायची सांगितलंय ना, तसं आता तुला मी शिकवते कसं लावायचं. ते आपण वाचलंय ना, त्याप्रमाणे बघ आता करूयात आपण. तर हे त्याच्यात नाही टाकायचं, थांब जरा. हे शेणखत आहे, हे मातीमध्ये मिक्स करायचं आधी. तू करू लाग बरोबर माझ्या बरोबर. हो, मिक्स करायचं. शेणखत मातीमध्ये मिक्स करायचं आणि एक डबा भरून घ्यायचा त्या दोन. बरं, आता डब्यामध्ये आपण सगळ्या ज्ञानदा, ही आहे चिंचेच्या झाडाची बी. हे आपण ह्या मातीमध्ये रोवू असे. मला पण दे. तू एक घे, ती आता दुसऱ्या डब्यात टाक. आणि जे झाले ते बाजूला ठेव. ही पापडीच्या शेंगांची बी ही घालते डब्यात रोवते. आता ही पापडीची बी, ही पापडीची बी आहे तिकडे ठेवते. ही जांभळाची बी, जांभळाच्या झाडाची बी. ही पण आता मी ह्या डब्यामध्ये रोवते. ही चिंचेच्या झाडाची बी, ही जांभळाच्या झाडाची बी. हा आहे आंब्याच्या झाडाचा वाटा. आता हे रोवलं की त्याच्यानंतर आंब्याचं झाड त्याच्यामध्ये येणार. आत घाल.
मातीच्या हा आंब्याच्या झाडाचा वाटा परत एकदा लावतो. कारण जास्त बिया काही मिळाल्या नाही मला, 3-4च प्रकारच्या बिया मिळाल्या, तेवढे मी घेऊन आले. आता त्यांचीच झाडं मी लावते. पाणी आणतो पाणी पडलं. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानाला आळा घालण्यासाठी आमच्या दोघींचा खारीचा वाटा म्हणून ज्ञानदा विजय नेवे आणि वनिता विजय नेवे आम्ही दोघींनी 10 फळ झाडांची रोपे तयार केलेली आहेत. आपणा सर्वांना अशी माझी विनंती आहे की ज्या प्रकारे आम्ही दोघींनी 10 फळ झाडांची रोपे आम्ही तयार केले आहे, त्याप्रमाणे असे आपल्या सर्वांनी रोपे तयार करावे असं मला मनापासून वाटते. काकू तुम्ही हे काय करतात? श्रेया मी ना या डब्यामध्ये ही झाडं लावतीये फळांची. तुला एकेकांनी भरून नका डब्या का हळू सावकाश मला ते दे ना. काही करू नका. श्रेया तिकडे मध्ये तू मला पण दे. झाले का आपले सगळे डबे भरून? द्या इकडे. बघा मी आता फळांची झाडं कशी लावते. आता आपण या बिया बघा. हे कशाचं झाड आहे माहितीये का? कशाचं बी माहिती आहे? हे जांभळ्या रंगाचं जीव नाही का, जांभळे होतात ते, तर जांभळाचं बी मी लावते. हे बघा असं खाली लावूया आणि वरती अशी थोडी माती घालू. ओके. तर ही मी लावत आहे जांभळाची बी. नंतर याला ना पैशाचं झाड म्हणतात. हे पण झाड खूप मोठं होतं आणि याचं बी आहे ना तर ते साधारण 4 अडी सारखं असतं आणि ते खातात पण. बरं का गं? आंब्याचा बाठा. बाठा आणि हा लावल्यानंतर हा झाला लावून. हा लावून झाला आता. हा लावून झाला वरती माती घालूया आपण. याच्यात पण आपण जांभळाचं अजून एक झाड लावूया. समजा याच्यामध्ये अजून एक आपण जांभळाची बी लावूया. त्याच्यामध्ये अजून एक आंब्याची लावूया. हे सगळं लावलेलं एका साईडला ठेवतो श्रेया. हे बघा अशा प्रकारे आपण 10 फळांच्या बिया लावलेल्या आहेत. आता याची झाडं आणि मग फळं येणार. आपली आता झाडं लावून झालीत ना, तर त्याला पाणी घाला थोडं थोडं. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानाला आळा घालण्यासाठी मी या छोट्या मुलांना घेऊन 10 फळझाडांची रोपे तयार केली आहेत. आम्ही ज्या प्रमाणे 10 फळझाडांची रोपे तयार केली आहे तशीच तुम्ही पण करावी अशी आपणा सर्वांना विनंती. जर आपणा सर्वांना हवी असेल भरपूर पर्जन्यवृष्टी तर झाडं लावून करूया हिरवीगार सृष्टी. हे आंब्याच्या बाट्या, हे जांभळाच्या बिया, हे करवंदाच्या बिया, हे बोराच्या बिया, हे माती, हे शेणखत, हे याच्यात मिक्स करणार आहे. हे मिक्स केल्यामुळं त्याला एक जीव होईल. आपण आता माती आणि शेणखत याच्यात भरून डब्यात मी 6 भरण्या आणि 4 पिशव्या घेतल्या आहेत. त्यात माती भरलेली आहे. आता त्यात मी बिया टाकत आहे.
ही बोर, हे जांभळ, हे करवंद बी, हे भाटा, आंब्याची कोयची बाट, आंब्याची जांभळाच्या बिया प्रत्येक बरणीत टाकलेले आहे. मी आता या खिडकीत या बरण्या आणि ह्या पिशव्या ठेवणार आहे आणि त्याला रोज पाणी घालणार आहे. मी ही रोपं तयार केलेली आहे, तुम्ही पण तयार करा. झाडे जगवा, आयुष्य वाढवा. या ठिकाणी आम्ही आता माती आणलेली आहे आणि शेणखत आणलेले. आता हे सगळं दोन्ही एका ठिकाणी मिक्स करतोय. माती आणि शेणखत आता हे मिक्स झालेले आहे. आता आम्ही प्लास्टिकच्या पिशव्या भरायला घेतोय. या जांभळाच्या आणि करवंदाच्या बिया आहेत, या आता थैलीमध्ये मी टाकत आहे. काही माताला चांगले झाड येऊ द्या आमची. मी बिया टाकते. वाढत्या उन्हाला आळा घालण्यासाठी आम्ही प्रत्येकी 10 रोपं तयार करत आहोत. कावळा म्हणतो काव काव, माणसा झाडे